तर नमस्कार भावांनो, कसे आहात तुम्ही सर्वे. आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. आपल्या 365 डेचा चॅलेंजचा आजचा डे 57. आपण रोजच्या सारखी आपल्या रिक्षेची सुरुवात करून निघालो आहे कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे. आणि थोड्याच वेळाने आपण आपल्या लोकेशनवर येतो. इथं आल्यावर माहिती करते की रिक्षाची थोडी लंबी लाईन होती, बट पुढं बघतो तर पुढं पॅसेंजरची पण लाईन नाही. तर पॅसेंजर नसले तर आपण ड्रॉप कोणाला करणार. बाय द वे आज आहे शनिवार. सकाळचं हालत बघूनच मी कळालो की आज प्रॉफिट काही जास्त होणार नाही. खूप टाईम थांबल्याच्या नंतर माझा नंबर येतो, पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि ड्रॉप करतो ईश्वरनगरला. दुपारी तर धंदा जास्त झाला नाही, डायरेक्ट संध्याकाळी आपण आपला रिक्षा काढतो आणि आपण आता चाललो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. थोड्याच वेळानं आपण आपल्या लोकेशनवर आल्यावरती इथं पळतं की इकडे पण रिक्षाची खूप लंबी लाईन होती. मला वाटलं शनिवारी आज संध्याकाळी थोडं जास्त चांगला होऊ शकतो, बट नाही भावानो, असं काय नाही झालं. शेवटचं एक भाडं प्रतापनगरचं मारतो आणि डायरेक्ट गॅस स्टेशनवर येतो CNG भरण्यासाठी. आणि जाताना मला यश पण भेटतो, त्याला बोललो चला आपण जाऊया आता घरी. गॅस वगैरे भरला, चला घरी गेल्यावर आजचा 2 डे प्रॉफिट सांगतो किती झाला भावानं. काय खास एक्सपेक्टेशन ठेवू नका. तर बघू शकता भावानं, आज शनिवार, आता आलो घरी मी. आणि आजचा टोटल प्रॉफिट झाला 703 रुपीज. आणि CNG मायनस करतो 193 रुपीज. पर्सनल यूजमध्ये आपण काय कन्झ्युम केलं नाही तिथं नो यूज लिहितो. आणि आपला 2 डे टोटल प्रॉफिट 510 रुपये. बाय द वे भावानं, योग पण काय प्रॉफिट आहे का? शनिवार याच्यामुळं मला आवडत नाही. ह्याच शनिवार नाही, तुम्ही बाकी पण बघू शकता. शनिवारी काय जास्त प्रॉफिटच होत नाही. सोडा भावानं, याच्यावर काय डिस्कशन करणार. चला आजचा ब्लॉग करूया एंड. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.